नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून खूप खूप स्वागत. आज आपल्याला कढीपत्त्याची चटणी बनवायची. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. पंचवीस ग्रॅम कढीपत्ता आहे, 110 ग्रॅम हरभरा डाळ आहे, 40 ग्रॅम शेंगदाणे, 10 ग्रॅम खोबरं आहे, 10 ग्रॅम उडीद डाळ आहे, 10 ग्रॅम मीठ आहे, 10 ग्रॅम पांढरे तीळ आहे, 6 ग्रॅम धने, 6 ग्रॅम मिरची पावडर आहे, 2 ग्रॅम हिंग आहे आणि 1 चमचा तेल घेतलेले आहे. फक्त हे तेल आता फक्त आपल्याला उडीद डाळ आणि हरभरा डाळच त्याच्यात भाजून घ्यायची. आता आपण साहित्य भाजून घेऊया. शेंगदाणे, शेंगदाणे भाजून झालेले काढून घेऊया. पांढरे तीळ आणि धने दोन्ही एकत्र भाजून घेऊया. हे भाजत भाजत आलं की खोबरं त्याच्यात टाकायचे. खोबरं, कढीपत्ता हा खूप आरोग्यदायक आहे. कढीपत्त्यापासून केसांना, डोळ्यांना आणि शुगरला त्रास होत नाही. धने, खोबरं, पांढरे तीळ भाजून झालेले काढून घेऊया. आपल्याला तेल टाकायचे. 1 चमचा तेल आहे. त्या तेलामध्ये हरभरा डाळ आणि उडीद डाळ भाजून घ्यायची. आपली हरभरा डाळ आणि उडीद डाळ भाजून झालेली आहे. ही काढून घेऊया. आता हे साहित्य थंड होईपर्यंत कढीपत्ता भाजून घेऊया. गरम कढई आहे त्यामुळे लगेच कडक होईल कढीपत्ता पण. कढीपत्ता भाजून झालेला आहे. गॅस बंद करूया. जरा वेळ कढईतच ठेवूया म्हणजे अजून कडक होईल कढीपत्ता. कढीपत्ता एकदम कडक झालेला आहे. हे साहित्य पण थंड झालेलं आहे. आता आपण हे बारीक करून घेऊया. जास्त बारीक नाही करायचं, थोडं रवाळ रवाळच ठेवायचंय.
आता आपल्याला मीठ टाकायचे, मिरची पावडर, हिंग आणि परत फिरून घ्यायचे मिक्सरला. चटणी बारीक करून झालेली आहे, ते काढून घेऊया आपण. आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पण घरात अशी चटणी करून पहा, जेवताना घेत जा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.